नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आज आपण आपल्या पक्ष्यांना ब्रोटॉन देतोय. ब्रोटॉन म्हणजे एक लिव्हर टॉनिक आहे मित्रांनो. काय असतं, खूप सारे औषधं आपण त्यांना सध्या देतो, मल्टीव्हिटॅमिन, अँटीबायोटिक किंवा नंतर वेट गेन करण्यासाठी ॲस्ट्रोवेट वगैरे. तर असे सगळे औषधं दिल्यामुळं काय होतं मित्रांनो, त्यांच्या लिव्हरवरती ताण येतो आणि लिव्हरवरती ताण आल्यानंतर मग पक्षी ट्रेसमध्ये जातो आणि दुसरी गोष्ट डायजेशनवरती त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यांना भूक मंदावते, भूक लागत नाही, वजन वाढ होत नाही, खाल्लेलं त्यांना पचत नाही किंवा खाल्लेलं त्यांच्या अंगाला लागत नाही मित्रांनो. तर हे सगळ्या गोष्टी सुरळीत चालण्यासाठी ब्रोटॉन दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं लिव्हरचं फंक्शन आहे ते व्यवस्थित काम करेल, डायजेशन व्यवस्थित होईल, खाल्लेलं सगळं व्यवस्थित त्यांना लागेल आणि अंडे व्यवस्थित देतील, वजन वाढेल मित्रांनो आणि पचनसंस्था पण चांगली सुधारते आणि लिव्हर चांगलं झाल्यानंतर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात मित्रांनो. तर ह्या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी आपण त्यांना लिव्हर टॉनिक देतो आणि दुपारची वेळ आहे, सर्व पक्षी कोंडलेले आहेत, पण जे छोटे पिल्ले आहेत ना मित्रांनो, ते खूप आवाज करतात, चिवचिवाट त्यांचा जास्त असतो का त्यांना भूक लागते लवकर लवकर. त्यासाठी मग आजीनं त्यांना हे दिलेलं आहे. आणि आता इथे 2 कोंबड्या आहेत आणि या दोघीही खूट झालेल्या आहेत. त्यात ही जी आहे ना डॉटेड, व्हाईट आणि रेडमध्ये डॉटेड आणि ही व्हाईटवाली पण. तर बऱ्यापैकी पक्षी मी विकायला काढलेत आणि त्यांचा रेट मी सांगतो मित्रांनो, ₹500 पर पक्षी. आमच्याकडं असाच रेट आहे बऱ्यापैकी. गावरान कोंबडींचा रेट जास्त आहे मित्रांनो. अंडंच आमच्याकडे ₹20ला जातं एक. पक्षी 500ला जातो, तलंगा 450, 400ला जातात आणि कोंबडा जो असतो तो मित्रांनो 800, 900, 1000, 1200, 1500 असा कोंबडा पाहून त्याचे रेट असतात मित्रांनो बऱ्यापैकी. तर जर कुणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि जवळच्या लोकांनीच कॉन्टॅक्ट करा आणि शक्यतो ज्यांना परवडतं मित्रांनो त्याच लोकांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला स्वतः यावं लागेल कोंबडी वगैरे घेण्यासाठी. थोडेफार मी कमी करेन जर मला म्हणजे परवडत असेल तर कुठल्या गोष्टीमध्ये. तर जर कुणी इच्छुक असाल तर बघा, बऱ्यापैकी पक्षी विकायला काढणार आहेस. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आत पण ठेवून थोडंसं त्यांना प्रॉब्लेम होतो आहे मला ठेवण्यासाठी. तर बघा कुणाला पाहिजे असेल तर जे इच्छुक आहेत त्यांनी नक्की सांगा. मित्रांनो, आज दुपारी आपण कोंबड्या सोडल्या आणि मला सरप्राईज मिळालं, की एक नवीन कोंबडा पप्पाने आणला. मला मला माहितीच नव्हतं खरं तर. तर तो कोंबडा मी नंतर दाखवेन. पण सध्या तुम्ही हे माझे 3 पक्षी बघा मित्रांनो. खूप सुंदर पक्षी आहेत आणि मला खूप आवडतात. कलरफुल आहेत. एक रेड आणि ब्लॅकमध्ये कॉम्बिनेशन आहे. टोटली एक व्हाईट आहे आणि हा एक क्रीम कलर मित्रांनो. खूप मस्त कलर आहे कोंबडीचा. मला आवडली होती खूप आणि म्हणून मी तिला घरी ठेवली होती. तिला विकून आपण नाही टाकली. पण हा जो शेवटचा कोंबडा आहे ना, तो खूप तल्लख आहे मित्रांनो. म्हणजे खूपच भारी. आणि आपली ही कोंबडी आणि हिचे फक्त आपण 5च पिल्ले वाचवण्यामध्ये यशस्वी झालो आणि बाकीचे 5 पिल्ले तिची मेले मित्रांनो आणि फक्त पिसवांमुळे मेले. नवीन पिल्ले होती आणि त्यांच्यावरती पिसवांचा खूप अटॅक झाला होता. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही माझी रील्स बघितली असेल, सॉरी यूट्यूबची शॉर्ट बघितली असेल, तर त्याच्यामध्ये त्यांना खूप पिसवा झाल्या आणि मी नव्हतो, मी लेट आलो त्यामुळं ते एक्सपायर झाले. नाहीतर त्याच दिवशी जर आलो असतो तर मग ही 10 पिल्लं वाचली असती आणि खूप कलरफुल आणि खूप मोठी आणि एक नंबर पिल्लं होती, क्वालिटीची पिल्लं होती मित्रांनो. आताही 5 आहेत, ठीक आहे, जास्त हाव करण्यामध्ये हे नाही. आणि आजी आता सध्या कांदा टाकत आहे मित्रांनो या पक्ष्यांना. हे बघा इकडे दिसतोय बघा काळा कोंबडा कसा त्या कोंबडीसोबत हे करतोय, तिला मारतोय मित्रांनो बऱ्यापैकी. म्हणजे खूपच शार्प आणि खूपच अग्रेसिव्ह कोंबडा आहे. आणि हा माझ्याकडे नवीन कोंबडा आला आहे, जो की मला बिलकुल आवडलेला नाही मित्रांनो. ॲक्टिव्ह आहे बऱ्यापैकी, छान पण आहे, पण त्याचा कलर वगैरे मला नाही आवडला आणि हाईटला पण खूप लहान आहे मित्रांनो. म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसा नाहीच. मग त्यामुळे काय होतं, इनब्रीडिंग वगैरे होतं. आता इनब्रीडिंगचा पण विषय नाही मित्रांनो, का तर आपल्याला अंडी उबवायचीच नाहीत, म्हणजे पिल्लं काढायचीच नाहीत सध्या तरी. म्हणजे जे कोंबड्या आहेत, आता लगेचच पावसाळा चालू होतो, आपलं घर थोडंसं आहे व्यवस्थित, तर मग त्या घरामध्ये ह्या कोंबड्या चिखल वगैरे आणून खूप घाण करतात आणि मग त्यामुळं मला घरच्या लोकांचे ऐकून घ्यावं लागतं बऱ्यापैकी. आणि त्यामुळं मग आता थोडंसं कमीच करतो. जास्त कोंबड्या आपल्याला नाही ठेवायच्या. कोंबड्या विकून टाकायच्यात, कोंबडे पण विकून टाकायच्यात आणि पिल्ल्याच्या ज्या कोंबड्या आहेत, तर तेवढ्याच पिल्ल्याच्या कोंबड्या पण ठेवायच्यात मित्रांनो. त्यांनाच थोडंसं हे करायचं, मोठं करायचं आणि थोडं कमी असल्यानंतर ते घाण होत नाही. आणि ही माझी पटडी आहे, म्हणजे तलंगा आहेत आत्ताची. हिला पण विकणार आहे मित्रांनो. तिचा रेट मी ₹450 ठेवणार आहे. का तर खूप क्वालिटीची कोंबडी आहे आणि जो घेऊन जाईल ना, तो मला खरंच सांगेल नंतर की खरंच काय क्वालिटी आहे ते. म्हणजे 3-4 वर्षापासूनचा मला अनुभव आहे कोंबड्यांमधला. आणि ही जी व्हाईटवाली कोंबडी दिसते कोंबड्याच्या बाजूची, ती या कोंबडीची ती मुलगी आहे, म्हणजे या कोंबडीची ती पटडी आहे तलंगा. तर मित्रांनो, ह्या कोंबडीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, खूप अंडे देणारी कोंबडी आहे. खूप म्हणजे खूप अंडे देते.
भरपूर सारे आणि म्हणजे गावरान कोंबडीमध्येच आहे ही, क्रॉस वगैरे नाही किंवा बऱ्यापैकी जाणकार लोक आहेत तर तुम्ही मला सांगावं. माझ्या तर मताने ही गावरान कोंबडी नाही, का तर ती खूड पण होते मित्रांनो. आणि तिची ही मुलगी आहे, म्हणजे तिच्या अंड्यातून ते निघालेलं पिलू आहे माझ्याकडं. तर तिच्यापेक्षा जास्त क्वालिटीचं असेल मित्रांनो. का तर खूप सुंदर तर आहे, पण अंडे देण्याची क्षमता पण खूप चांगली असेल आणि पिले पण ती एकदम व्यवस्थित काढेल, का तर ते बाय बर्थ त्यांच्याकडून मिळालेलं आहे. आणि आपण आपण कोंबडी अंड्यावरती बसून पिलं काढतो मित्रांनो. आपण मशीनद्वारे वगैरे पिलं नाही काढत. त्यामुळं काय असतं, ह्या ज्या पिल्लांना ची सवय बघतात ते आपली जे जुनी पिढी काय करते त्यानुसार त्या कोंबडीमध्ये पण ते गुण उतरतात मित्रांनो. तर एकदम व्यवस्थित आणि खूप सुंदर कोंबडी आहे मित्रांनो. ज्याला कुणाला पाहिजे असेल तर त्याने प्लीज माझ्याकडे यावं आणि घेऊन जावे. विकायची आहे. खरं तर मला विकायची नव्हती, पण घरच्यांकडून थोडंसं मला विरोध होता ह्या गोष्टींना ठेवण्यासाठी. का तर खूप घाण करतात हे आणि मग सफाई वगैरे करायला मी नसतो. बरं, ठीक आहे. आणि आता बघा, आपण जे कोंबड्याखाली पोते ठेवतो ना मित्रांनो, ते पोते बाहेर आम्ही टाकतो. तसं तर आम्ही सततच बाहेर टाकत असतो. पिसवा झाल्या तर कोंबडीच्या खाली मित्रांनो. पण आता त्याही होणार नाहीत. त्यासाठी पण बऱ्यापैकी औषधं, सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या सबस्क्रायबर मित्रांनी खूप सारे सजेशन्स दिले. तर त्या घेतील. आणि बघा, प्रखर उन्हाला आपण ही सगळी पोती दररोज वाळवतो. सकाळ आणि संध्याकाळी 2 टाईम मित्रांनो. आणि तिकडे आपले पक्षी मस्त खात आहेत. तर 2 टाईम वाळवल्यामुळं आता ह्यामध्ये पिसवा वगैरे होण्याचा म्हणजे दाट शक्यता नाहीच आहे. होणारच नाही, ते मला माहिती आहे. आणि यापुढे होणार नाही. रक्षक पावडर तर आहे, सगळ्या गोष्टी मी करतोय व्यवस्थित प्रकारे. एकदा थोडासा अनुभव आला ना, मग नंतर दुसऱ्यांदा माणूस खूप जपून वागतो मित्रांनो. आणि असे अनुभव येणंही गरजेचं असतं. आणि बघा, हा कोंबडा माझ्याच नवीन कोंबड्याला, म्हणजे माझ्या जुन्या कोंबड्यालाच ताणतो मित्रांनो. सुरुवातीला आल्यानंतर दोघांची चांगली मोठी झुंज झाली. पण त्या झुंजीमध्ये माझाच कोंबडा हारला. बऱ्यापैकी मार मार दिला, पण आता तो घाबरतोय बऱ्यापैकी, का तर तो जास्त अग्रेसिव्ह आहे त्यासाठी. आणि हा लहानच आहे मित्रांनो आणखीन, आत्ता कुठं बाग देतोय. आणि ब्रीडिंगसाठी त्याला ठेवलं होतं. तो आसिलमध्ये क्रॉस आहे, बऱ्यापैकी लोकांनी मला सांगितलं. सुरुवातीला तर तो कोंबडा म्हणून आणलाच नव्हता, ती कोंबडी म्हणून आणली होती मित्रांनो. पण नंतर त्याचे थोडेसे कोंबड्यासारखे गुण दिसायला लागले. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा कोंबडा आहे. आणि नंतर मग त्याला तुरा आला, पण तो तुराही आसिलसारखा जाडसर होता मित्रांनो. मग तो तुरा आला आणि मग नंतर शेपटी वगैरे, आणि नंतर तो थोडंसं कोंबडीच्या भोवती गोल फिरायचा. मग थोडंसं मीटिंगच्या पर्पजनी सगळ्या गोष्टी ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या करायचा. तर मग त्यावेळेस लक्षात आलं की हा कोंबडा आहे. पण तो कोंबडा मला बऱ्यापैकी स्वस्तात पडला, ₹450 आणि आता विकेल मित्रांनो, एक 900,000च्या जवळ 100% जाईल काही दिवसानंतर. तर आजीनं बाहेर फीड ठेवलेला आहे. आता या कोंबड्यांना दोघींना पण घेऊन जात आहे ती. आपण ह्यांच्या दोघींच्या खाली अंडे ठेवले होते मित्रांनो. तर त्या दोघींना ती घेऊन जात आहे. दोन. त्यांना सोड बाहेर, दोघीला पण बाहेर सोड. मित्रांनो, आपल्या कोंबड्या निरोगी आहेतच. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी तुम्ही यूट्यूबवरती बघता, मी प्रत्येक वेळेस प्रिकॉशन घेत असतो. त्यांना अँटीबायोटिक, मल्टीव्हिटॅमिन, लिव्हर टॉनिक आणि ॲस्ट्रोवेट, त्यांचं वजन गेन होण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी मी देत असतो. आणि दुसरी गोष्ट, आपण ₹2,000 खर्च करून त्यांना खाद्य आणलं मित्रांनो, ब्रॉयलरचं फीड, फिनिशरचं. तर या सगळ्या गोष्टी, थोडासा खर्च वगैरे बघून मी हा रेट ठेवलेला आहे. बऱ्यापैकी सगळ्या लोकांना वाटेल की हा जास्त सांगतोय पैसे वगैरे, पण त्यामागचे कष्ट पण जास्त आहेत. आणि कुठल्याही कोंबडी पालकांना, जे कुक्कुटपालन करतात त्या लोकांना वाटतंच की आपण जे कोंबड्या सांभाळतो त्यामागं 1-2 पैसे लावून आले पाहिजेत. कोणीही स्वतःचा फायदा बघतं मित्रांनो. त्यासाठी हा रेट ठेवलेला आहे. आणि ज्यांना खरंच आवडत असेल, परवडत असेल, तर त्यांनी मला खरंच संपर्क करावा. आणि हा नवीन कोंबडा आलेला आहे, तर त्या कोंबड्याला पण विकणार आहे मित्रांनो. त्याचाही मी रेट नंतर सांगेन पप्पांना विचारून. पण तो पण विकणार आहे. आणि हा व्हाईटवाला पण विकायचा आहे मित्रांनो. घरी फक्त 1-2 कोंबड्या ठेवणार आहे मी, जास्त ठेवणार नाही. आणि पिलं आहेतच बऱ्यापैकी, आणि काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर बऱ्यापैकी पावसाच्या जवळ लगेच मोठी होतील. आणि बघा, आपल्या ज्या डाला आहेत ना मित्रांनो, त्या पण आपण बाहेर ठेवलेल्या आहेत. दररोज मी उन्हाला ठेवतो मित्रांनो, किंवा आजी पण उन्हाला ठेवते. म्हणजे कसं असतं, त्यावरती जर उवा असतील, पिसवा असतील, तर त्या सगळ्या निघून जातात उन्हाच्या चटक्यामुळे मित्रांनो. तर ते बाहेर आपण ठेवतच असतो, प्रिकॉशन घेत असतो. आतली जागा जी आहे ती सगळी व्यवस्थित प्रकारे साफ पण करत असतो. पण सध्या आता त्या त्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. पिसवा म्हणा, ओवा म्हणा, त्या गोष्टी राहिल्या नाहीत. एकदम व्यवस्थित आहे. आता आपला फार्म निरोगी आहे. फक्त कोंबडी अंड्याखाली ठेवली होती त्यामुळे झालं होतं. आणि आता बघा, वेळ आहे अंड्या ठेवण्याची मित्रांनो.
म्हणजे अंडे पण आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवतो. आणि फ्रीजमध्ये विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे, फ्रीजमधलेच अंडे साठवून ठेवलेल्याच त्याच अंड्यातून आपण पिलं काढली होती. हा गैरसमज आहे, फ्रीजमध्ये अंडे ठेवल्यानंतर पिलं निघत नाहीत. फ्रीजमध्ये अंडे ठेवलेले बाहेर काढून ठेवायचे, व्यवस्थित रूम टेम्परेचरला होऊ द्यायचे. तिथलं तापमान कमी झाल्यानंतर मित्रांनो परत आपण ते अंडे कोंबडीखाली ठेवून 1-2 दिवसानंतर पिले काढू शकतो. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.